अनुराग नाट्य संस्था हे एक कुटुंब आहे। मेघन गुप्ते आणि अरविंद सरफरे हे दोन या संस्थेचे संस्थापक आहेत। गेली 50 वर्ष ही संस्था अविरत नाट्यसेवा करते। रंगदेवताच्या कृपाप्रसादाने आणि कृपा आशीर्वादाने आजपर्यंत त्यांचे कार्यक्रम यशस्वी आणि सुंदर झाले। या नाट्यसंस्थेचं एकच उद्दिष्ट आहे, कलाकार घडवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे। व्यवहार हा कधी यांच्या आड आलाच नाही। मेघन गुप्ते आणि अरविंद सरफरे यांनी संस्था स्थापन करतानाच त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं की आपल्याला फक्त नटराजाची सेवा करायची आहे, त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न किंवा मिळकत करायची नाही। नमस्कार, मी दीपक चिपळूणकर। अनुराग नाट्यसंस्थेशी संलग्न होऊन मला 5 वर्ष झाले। या 5 वर्षामध्ये मला उत्तम प्रकारे मेघन गुप्ते आणि अरविंद सरफरे यांच्याकडनं नाट्याचं प्रशिक्षण मिळालं आणि त्यांचं एकंदर सगळ्या कलाकारांशी वागणं एक कुटुंब असल्यासारखं यांचं सतत सगळ्यांशी बोलणं चालणं वागणं असतं। त्यामुळं त्यांचा मला खूप अभिमान वाटतो की मला अशा थोर व्यक्तींबरोबर काम करायला मिळत आहे आणि नाटकाचं अधिकाधिक चांगलं शिक्षण घ्यायला मिळत आहे। नमस्कार, माझं नाव संचिता किरण कालेकर। अशोक कुलकर्णी सर आमच्या शिबिरात 10 ते 12 या कालावधी आले होते। तेव्हा त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली होती। त्यामधून एक विषय होता संयम। संयम या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात आपल्याला कसा उपयोगी पडेल हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांची काही उदाहरणं दिली होती आणि ते आम्हाला खूप पटली होती। नमस्कार, माझं नाव प्रणती केशव थोरात। अनुराग कल्याण नाट्य संस्था यांनी 15 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये शिबिर आयोजित केलं होतं। दुसऱ्या दिवशी अशोक कुलकर्णी सर हे आम्हाला शिकवायला आले होते। त्यांनी आम्हाला काही मुद्दे सांगितले, त्यातून मला एक मुद्दा आवडला, जसे की हावभाव। हावभाव म्हणजे कुठल्या गोष्टीवर कसं रिॲक्ट व्हायचं ते त्यांनी आम्हाला शिकवलं। नमस्कार, माझं नाव साहिल पांडुरंगा दराडे। अनुराग कल्याण संस्थेने 15 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत नाट्यशिबिर आयोजित केले। त्यात प्रसिद्ध अभिनेते अशोक कुलकर्णी सर आले। त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, विविध प्रकारची माहिती सांगितली। त्यात त्यांना मला आवडणारा विषय म्हणजे नम्रता। त्यांनी त्यांचे अनुभव व बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे काही अनुभव सांगितले। त्यात सरांनी सांगितले, अमिताभ बच्चन वयाच्या 82व्या वर्षीसुद्धा जेवढे नम्र आहेत तेवढेच ते तरुणपणीही होते। व सरांनी जाताना आम्हाला एक गोष्ट सांगून गेली, ते स्वतःचं मोटिवेशन करण्यासाठी सकाळी उठल्यावरती आरशात येऊन बोलतात, गुड मॉर्निंग कुलकर्णी, हॅव अ गुड डे। नमस्कार, मी योगिनी रतन सिंग सोळंके। अनुराग कल्याण या संस्थेने 15 एप्रिल ते 22 एप्रिल शिबिर आयोजित केलं होतं। शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अशोक कुलकर्णी सर हे आम्हाला शिकवायला आले होते। त्यातील काही मुद्द्यांपैकी मला निरीक्षण हा मुद्दा त्यांचा फार आवडला। म्हणजे दैनंदिन जीवनात निरीक्षण किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी मुद्देसुद्धा आम्हाला म्हणजे पटवून दिले, ते मला फार आवडलं। आज तुमचा सगळ्यांचा भाग्याचा दिवस आहे। तुम्हाला आज जे मार्गदर्शन करताय
आहेत. छोटी व्यक्ती नसून आज जय योगेश्वर शंकर या सिरियलमध्ये ही स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे आहेत. त्यामुळे दुसरी गोष्ट, या स्वामी समर्थांनी जवळजवळ 6-7 वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमातून कामं केलेली आहेत. ती एवढी मोठी व्यक्ती आज तुमच्या समोर इथे आहे आणि तिने तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि त्यांचा आजचा प्रत्येक शब्द सर खरोखर खरा आहे. कारण याच्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये होतो. या इंडस्ट्रीमध्ये जे सरांनी जे पहिल्यांदा सांगितलं की पेशन्स आणि दुसरी गोष्ट नम्रपणा, ह्या इथे फार महत्त्वाचे गुण हे दोन आहेत. ते तुम्हाला मोठं होण्यासाठी शिडी आहे हे लक्षात घ्या. पण मी जे माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे की जेव्हा अमिताभ बच्चन स्ट्रगलर होते तेव्हा कित्येक प्रोड्युसरनी त्यांना हाकललेलं होतं. एक लंबू टाक्या गालपडं वगैरे असले बसलेले आणि कुठलीही पर्सनॅलिटी नव्हती. त्यामुळे कित्येक प्रोड्युसरचे दरवाजे त्यांनी असंख्य विजवले. परंतु त्यातून ते उभे नाही. एक म्हणजे पेशन्स हा महत्त्वाचा गुण आणि दुसरा त्यांच्या अंगी असलेला नम्रपणा जो अजूनही आहे, टिकून आहे. म्हणजे वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा ते तेवढेच नम्र आहे ते पहिल्यांदा होते. त्यामुळे मी या व्यक्तीबद्दल काय बोलणार, माझे शब्द म्हणजे स्वामी समर्थांबद्दल मी काय बोलणार समजले. तर आज अनुराग तर्फे मी त्यांचं प्रदर्शन आज सुरू आहे. अनुराग तर्फे थोडीच एक गुलाब आल्याला केला नाही गेला आल्याला केला नाही गेला असा गेला. या संस्थेची नाट्य चळवळ आणि एकत्रित घेतले जाणारे कष्ट हे बघून मला जे मानधन दिलं आहे ते मी माझ्यातर्फे तुमच्या कार्याला माझी मदत नका स्वीकार करत असं नाही. माझ्यातर्फे संस्थेला त्यामुळे आता मला खात्री होती संस्थेची वाटचाल जोरदार असेल. 50 वर्ष आपलं आहे. 20 जून 2023 ते 20 जून 2024 हे वर्षभर आपल्याला कार्यक्रम करायचे. त्या कार्यक्रमांना स्वामी येणार आणि दणदणून कार्यक्रम होणार. पत्री परत गेला म्हणून आपण आशीर्वाद देतो आणि आमची तिकडे पाण्याची भावना स्वामी आपण नाही. कारण ही चळवळ एकंदर बघितली आहे. माझा माझं मार्गदर्शन आहे ते मी केलं आणि माझ्यातर्फे तुमचे जे फूल आले होते त्याच्या पाकळ्याने तुम्हाला धन्यवाद. ऑल द वे.